हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओमध्ये. कडकमध्ये धन्नोला सेल्फ वगैरे मारला आणि निघालो जाण्यासाठी. मग पेट्रोल पंपवर वगैरे गेलो आणि पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. भाई तेवढा दूर जायचं म्हटलं तर पेट्रोल वगैरे टाकूनच घ्यावं लागते, त्यामुळे टांकी वगैरे फुल करून घेतली. आणि बघू शकता जाता जाता खूप बेकार ट्रॅफिक लागली. पुण्यात हेच बोम बंद करो हाथ जोड़ के मैं. बाई ट्रॅफिक तर बेकार लागली होती. आणि काय करावं म्हटलं, मग तेवढा तर जस पाटलाच्या खाली गेलो आणि बिल्डिंगच्या खाली गेलो आणि त्याला बोलवलं. तुमचं जेवण वगैरे झालं? जेवण वगैरे जेवण नाही कलर खेळले आमचे. मग भाई आम्ही वाघोलीतला खतरनाक चहा पिला. तुम्ही बघू शकता भाई, एवढा स्पेशल चहा तर मी कधी पिला नाही जिंदगीत. माइंड सगळा फ्रेश होऊन गेला. आणि तुम्ही बघू शकता मग तेवढाच आम्ही रूमवरती वगैरे आलो आणि यांच्या गप्पा चालू होत्या. मग थोडं आम्हाला काम होतं तर बाहेर जाऊन यावं म्हटलं. मग थोडं मित्राला वगैरे आणायला गेलो, कारण की याला पण आम्हाला खेळायला न्यायचं होतं. मग हे आमचा क्लासमेट आहे, त्यामुळे आम्ही सोबतच शिकलेला, त्यामुळे याला आणायला वगैरे गेलो. आणि बघू शकता मग थोडं कॅफेमध्ये वगैरे गेलो. हर्षा म्हणत होता थोडं खाऊन वगैरे घ्यावं, तर मग आम्ही खाऊन वगैरे घेतलं, कारण की जेवलो नव्हतो, भूक लागली होती. मग आम्ही खाऊन वगैरे घेतलं. तर कसं आहे ना गाईज, भूक वगैरे लागली ना तर खाऊन घ्या, कारण की आता आम्हाला 4-5 घंटे क्रिकेट वगैरे खेळायचं आहे. त्यामुळे हर्ष भाऊ पण तगड्या याच्यात बसून आहे. पोझिशन एक नंबर आहे. हेच पोझिशन खूप आवडतात त्यांना. आणि बघू शकता पाटील तर नेहमी बघू थाटात. पाटलाचा कारभार थाटात राहते नेहमी. पाटलाला काय बघावं लागते. हे क्या होई पाटील, काय तुमचं सजेशन काय आहे याबद्दल, या गोष्टीवर? हां हां एन्जॉय युअर लाईफ आहे की नाही? एक माझ्यावरती जळणारे विरोधक, अपोजिट टशन या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वजन. हे जास्त झालं का? जास्त झालं का? काय होत नाही, चालत राहत. बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. मग कोल्ड कॉफी वगैरे पिऊन घेतली. काळा चहा तर तेवढं काय वाटत नव्हतं मला, कारण की आपला गावठी माणूस आहे भाई, आपल्याला काळा चहा पाहिजे. खतरनाक भाई, हे तर काय तेवढं इंटरेस्ट येत नव्हतं. एवढे पैसे द्या आणि फालतूपणा करा, पण फुकटचं भेटलं तर सोडायचं नसते. माझ्याकडून शिकून घ्या तुम्ही. तरीका है भीक मांगने का. मग थोडंसं रूमवरती वगैरे आलो आणि प्रॅक्टिस वगैरे केली भाई. आणि थोडा टर्फला जायला थोडा वेळ होता, कारण की आमची नाईटची बुकिंग होती 12 ते 5 वाजेपर्यंतची. त्यामुळे थोडं रूमवरती वगैरे प्रॅक्टिस करून घेतलो आणि थोडं येडे चाळे पण केले. तुम्ही बघू शकता. ये बड़ी अच्छी बात कही आप. एक बार बाय. तेवढ्यातच मग क्रिकेटच्या ग्राउंडवरती वगैरे आलो. दुरून तर ग्राउंड खूप खतरनाक दिसत होतं. हे टर्फ पण खूप मोठं होतं, तर छक्का मारायला खूप दम लागते भाई. मागच्या वेळेस आलो होतो तर तेवढं काय मी क्लास व्लॉग बनवू शकलो नाही. मग ग्राउंडवरती वगैरे आलो. आम्ही आता फक्त बॅटिंग करणार आहे, फक्त बॅटिंगसाठी रडणार आहे, पैसे देणार नाही. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. एक बार काय तुम्ही आज कसं खेळणार आहे? परफॉर्म कसं देणार आहे? परफॉर्म कसा देणार? एक नंबर. अरे बाप, विकेट. गेला की ग्रुप में ब्लॉग मध्ये तुला चड्डी वापस राखू से. चड्डी भाव. आमची तर फिल्डिंग आली भाई. आमची काय नशीबच बेकार आहे, कधी पण फिल्डिंगच येते. कधीच आमची बॅटिंग वगैरे आली नाही ग्राउंडवर आतापर्यंत. स्वागत तो करो हमारा. खेळून खूप चांगला अनुभव. तुझं काय म्हणणं आहे? अय प्रदीप शेठ 4 वाजेपर्यंत खेळायचं तुझं म्हणणं आहे? तुझ्या नाकातून रक्त निघताय वाटते. आणखी 5 वाजेपर्यंत खेळायचं. खरं? ठीक आहे भाऊ, जाऊ दे. मग डबल निघू इच्छित आता रूमवर जाण्यासाठी. पॅकअप रोहित. 12 ते 5 वाजेपर्यंत खूप खेळून थकलो होतो. मी तर तेवढं काय थकलो नव्हतो, मला सवय आहे. पण यांनी खूप थकले होते. एवढ्या सकाळी भाई यांनी नाश्ता करायच्या गोष्टी करत होते, पण मी तर म्हटलं भाऊ नाश्ता वगैरे नाही करून घेत, जाऊ दे म्हटलं. मग चुपचाप तुझा मत तुमचं मत मंड मांड. ओ भाई मारो मुझे, मारो मुझे, मारो. तुम्ही बोला, काही बोला. 4-5 तुमची जशी इच्छा आहे. 4-5 विकेट माझी विकेट घेतली तुम्ही पहिलेच बोला.
काय साधे राहिले का तुम्ही फडकून टाकलं मला पहिलाच बोला. विनयकडे आपण लक्ष केंद्रित करू शकता. बोला तुम्ही बोला पहिले. तुमचं मत मांडा. तुमचं मत. पोहे खाता तुम्हाला एक्सपिरियन्स कसा होता इतक्या घंटे खेळण्याचा? नाही हो, पण तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तुम्ही कॅमेरा पुढे याला. मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आजचा? पाटलाला आम्ही ड्रॉप वगैरे केलं तर तुला काय म्हणायचं याच्यावर? नाही सर, मी तुमच्या मागे चला आता रूमवर. प्रदीप मांडीला काही होणार नाही. येऊ का मग? हळू जातो आम्ही. बाय बाय. बाय बाय. तर गाईज 35 ते 40 किलोमीटर पुन्हा प्रवास करून आम्ही रूमवरती आलो आणि 4 वाजता आम्ही निघलो होतो सकाळी आणि आता पोचलो बघ 6 वाजले गाईज. तर तुम्ही गौरदादाची गाडी पण त्याला देऊन दिलो आणि आता झोपायची तयारी चालू आहे. ते लोक तर झोपून पण गेले, पण मी म्हणलं व्हिडिओ शूट करून घ्यावं. तर गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय गाईज.